आणि आता मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। वर्षा गायकवाड शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार आहेत, तर ठाकरे गटाचा संजय दिना पाटीलही ईशान्य मुंबईतून आज उमेदवारी अर्ज भरतील। महायुतीचे उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, सकाळी 11 वाजता अर्ज दाखल करतील। कल्याणमधून ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर देखील आज अर्ज दाखल करतील। आदित्य ठाकरे, संजय राऊत आव्हाडांच्या उपस्थितीत रॅली निघेल। धुळ्याच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील। देवेंद्र फडणवीस आता पाव उपमुख्यमंत्री। आधी फडतूस कलंक बोलत होतो, आता बोलत नाही। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर खोचक टोला। फडणवीसांनी पक्ष फोडण्याचा उद्योग केला। जोडायला अक्कल लागते, फोडायला अक्कल लागत नाही। शरद पवारांची फडणवीसांवर टीका। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दौरे। महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने शिराळा वडगाव दौऱ्यावर, तर महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील पन्हाळा आणि स्वाभिमानीच्या राजू शेट्टींची इचलकरंजीमध्ये सभा। कोल्हापुरात संजय मंडलिकांसाठी शौमिका महाडिक प्रचाराच्या मैदानामध्ये। कागल माझं माहेर आहे, उवाळणी माझ्या ओटीत घाला। मंडलिकांसाठी शौमिका महाडिक यांचं हे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवाहन। त्यामुळे तुमच्या सर्वांच्याकडे मी जाता जाता एवढंच मागणं मागते की संजय दादांना 7 तारखेला मतदान करायला जाताना धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करून ही ओवाळणी माझ्या ओटीत घाला, तेही मी तुम्हाला सर्वांना विनंती करते। ईड्यांची जत्रा, कारभारी सत्रा अशी महाविकास आघाडीची अवस्था। काँग्रेसमध्ये देखील पंतप्रधान पदावरून एकमत नाही। माजी आमदार प्रमोद जठार यांची टीका।